हाय आणि हॅलो बालमित्रांनो. आपल्याच आवडत्या गोकुळ कार्यक्रमात मी आपलीच रेडिओ सखी रोहिणी आपणा सर्वच बालमित्रांचं खूप खूप स्वागत करते. बालमित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात तंत्रज्ञानाच्या युगात या मालिकेत द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम याविषयी, आणि ह्या विषयावर आपल्याला माहिती देतील अतुल उपासनी सर. आज आपण वर्ग 11वी आणि 12वी ह्या ठिकाणी जे व्यवसाय शिक्षण उपलब्ध आहे त्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ. भारत हा सर्वात तरुण देश असून 54% लोकसंख्या 30 वर्षाखालील असल्यामुळे जागतिक कौशल्य कार्यबल तयार करण्याची गरज आहे. एकूण बेरोजगारांपैकी 69% बेरोजगार व्यावसायिक कौशल्यरहित आहेत. महाराष्ट्र राज्यातील उद्योगाची गरज, सेवा क्षेत्रातील व्यवसाय समाज यांची गरज भागवण्यासाठी विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विविध स्वयंसेवी संस्थांना गुणवत्तापूर्ण प्रशासन व व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विषयक सेवा प्रदान करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, कृषी, पॅरामेडिकल, होम सायन्स, व्यापार आणि वाणिज्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये मनुष्यबळांची गरज आणि पुरवठा यांच्यात विसंगती कमी करण्यासाठी मानवी संसाधनाचा विकास करण्यासाठी संस्थांना प्रोत्साहन देण्यात आले. तरुणांमधील बेरोजगारी कमी करण्यासाठी विविध व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे योग्य त्या औद्योगिक व स्वयं आणि मजुरी रोजगारासाठी त्यांना विविध संस्थांमध्ये योग्य प्रकारे देण्यात येणाऱ्या औपचारिक व अनौपचारिक प्रशिक्षणांमार्फत सक्षम करण्यात आले. उद्योग, संस्था, संशोधन व विकास संस्थांमधील उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, शिकाऊ उमेदवार यांच्याशी परस्पर फायद्यासाठी दुवे प्रस्थापित करण्यात आले. प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी दर्जेदार विकास कार्यक्रम तयार करून यामध्ये एक गतिशील शिक्षण वातावरण तयार करण्यात आले. त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये तंत्रशिक्षण हे सुरू करण्यात आले. तंत्रशिक्षण आणि तंत्रशिक्षणाशी संबंधित विविध शाखा एका छत्राखाली आणण्यासाठी सन 1948 मध्ये तंत्रशिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रज्ञान संस्था, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक शाळा, तांत्रिक शाळा, सरकारी औद्योगिक प्रशिक्षण कार्यशाळा, व्यवसाय आणि तांत्रिक प्रशिक्षण संबंधित इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांच्याशी संबंधित विविध क्रियाकलापांचे प्रशासन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी ह्या तंत्रशिक्षण विभागावर सोपवण्यात आली. गेल्या 4 ते 5 दशकांपासून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणाची कार्यवाही महाराष्ट्रातील नवीन सरकार तसेच खाजगी संस्थांनी सुरू केली आहे. हे कार्य अगदी सहजरित्या होण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे 2 स्वतंत्र संचालनालय यांच्यामध्ये विभागणी करण्यात आली. त्यातील पहिलं संचालनालय आहे तंत्रशिक्षण. ह्या संचालनालयातर्फे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया व त्यांचे नियम बनवण्यात येतात. दुसरं संचालनालय +2 स्तरावरील व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत अंतर्गत येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या आहेत माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, +2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम, +2 स्तरावरील द्विलक्षी अभ्यासक्रम, +2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम ज्याला आपण MCVC म्हणतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, शिल्प कारागीर योजना, शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारी अभ्यासक्रम, शासकीय तांत्रिक माध्यमिक शाळा व केंद्र किंवा औद्योगिक शाळा, औद्योगिक कामासाठी अर्ध किंवा पूर्ण वेळ वर्ग, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण योजना, हे सगळे विषय +2 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवले जातात. सन 1988-89 पासून राज्यामध्ये केंद्र सरकार पुरस्कृत +2 स्तरावरील योजना सुरू करण्यात आली. आता या अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांची संख्या वाढली आहे. या योजनेचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्च 1988 पासून संचालकांची 2 स्वतंत्र पदे निर्माण करण्यात आली. त्यातलं एक पद आहे संचालक प्रशिक्षण.
यांच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांचे निरीक्षण श्रम आणि रोजगार मंत्रालय DGT नवी दिल्ली यांच्यामार्फत केले जाते. दुसरं आहे संचालक व्यवसाय शिक्षण. या व्यवसाय शिक्षण अंतर्गत येणाऱ्या योजनांचे निरीक्षण मानव संसाधन मंत्रालय नवी दिल्ली यांच्याद्वारे केले जाते. इथल्या संचालकांचे कामकाज पुढील प्रमाणे आहे. 1. माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणे, +2 स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम, द्विलक्षी अभ्यासक्रम HSVC. 3. महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, रोजगार व स्वयंरोजगार योजना, व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सर्व विषय. आपल्या राज्यामध्ये 10वीपर्यंत शिक्षणात सर्वसाधारणपणे गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल व भाषा ह्या अशा विषयांचा समावेश असतो. परंतु 11वीपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीने विषय निवडून पुढील शिक्षण घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. 10वीनंतर विद्यार्थी त्यांचा कल व त्यांची आवड लक्षात घेतात. शिक्षणाचे कला, वाणिज्य, विज्ञान किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा असे पर्याय निवडतात. ह्यातील कोणतेही क्षेत्र निवडले तरी विद्यार्थी आपली गुणवत्तापूर्ण कारकीर्द घडवू शकतो. व विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणात रस असतो त्यांच्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण किंवा तांत्रिक प्रशिक्षण घेणेच योग्य असते आणि तेच फायद्याचं असते. असे विद्यार्थी ITI, डिप्लोमा किंवा विज्ञान अशा विषयांना प्राधान्य देताना दिसतात. जे विद्यार्थी विज्ञान ह्या विषयाचा पर्याय निवडतात त्यांना आणखी 2 पर्याय असतात. ते म्हणजे सामान्य विज्ञान ज्याला आपण जनरल सायन्स म्हणतो आणि द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम ज्याला आपण बायफोकल व्होकेशनल कोर्स असे म्हणतो. आज आपण बायफोकल व्होकेशनल कोर्स म्हणजेच द्विलक्षी अभ्यासक्रम ह्याविषयी थोडी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. सन 1964 डॉक्टर कोठारी यांच्या आयोगाच्या शिफारसीनुसार अधिकाधिक युवकांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने रोजगार व स्वयंरोजगार करण्यास प्रवृत्त करावे, जेणेकरून महाविद्यालयीन शिक्षणाकडे जाणारा लोंढा थांबवला जाईल. या उद्देशाने 1978-1979 पासून राज्यात व्यवसाय विषयांची 30% व्याप्ती असलेले +2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत तांत्रिक, वाणिज्य, कृषी, मत्स्य ह्या गटातील एकूण 16 द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबवण्यात येतात. सदर अभ्यासक्रम इयत्ता 11वी व इयत्ता 12वीसाठी ह्या स्तरावर राबवल्यात जातात. ह्यातील पहिला गट जो आहे तो आहे तांत्रिक गट. ह्यामध्ये जे विषय येतात ते असे आहेत. पहिला आहे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स, स्कूटर व मोटरसायकल दुरुस्ती, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, केमिकल प्लांट ऑपरेशन्स. दुसरा गट आहे वाणिज्य गट, ज्यामध्ये बँकिंग, मार्केटिंग अँड सेल्समनशिप, ऑफिस मॅनेजमेंट, स्मॉल इंडस्ट्रीज अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट. यातला तिसरा गट आहे कृषी गट, ज्यामध्ये ॲनिमल सायन्स अँड डेअरी, क्रॉप सायन्स, हॉर्टिकल्चर हे विषय येतात. चौथा गट आहे मत्स्य गट, ज्यामध्ये आहे फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आणि फ्रेश वॉटर फिश कल्चर. जे विद्यार्थी विज्ञान ह्या विषयाचा पर्याय निवडतात त्यांना आणखी 2 पर्याय असतात. ते म्हणजे सामान्य विज्ञान आणि द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम ज्याला आपण बायफोकल म्हणतो. विद्यार्थ्याने जर सामान्य विज्ञान हा विकल्प निवडला तर त्याला टेक्निकल आणि मेडिकल ह्या दोन्ही क्षेत्रात जाता येऊ शकतं. वर्ग 11वी व 12वीसाठी त्याला गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र, अनिवार्य इंग्रजी आणि मराठी, हिंदी, संस्कृत अशा एका द्वितीय भाषेचा पर्याय निवडावा लागतो. तर एकंदरीत सामान्य विज्ञान हा गट निवडल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना 6 विषयांचा अभ्यास करावा लागतो. सामान्य विज्ञान व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम ह्या दोन्ही विभागात गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र, अनिवार्य इंग्रजी हे प्रत्येकी 100 मार्काचे गुण असलेले एकूण 4 विषय सामायिक असतात. विद्यार्थ्याने त्याची तांत्रिक गटातील आवड व अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी यांचा विचार करून द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम जर निवडला तर त्याला गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र, अनिवार्य इंग्रजी आणि एक कोणताही द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम ह्या विषयाची निवड करावी लागते. द्विलक्षी विषय हा 200 मार्कांचा असून त्यामध्ये 100 मार्क्सची थेरी आणि 100 मार्क्सचे प्रॅक्टिकल असे विषय असतात. 100 मार्कांच्या थेरी विषयासाठी त्या द्विलक्षी विषयाचे
50 मार्कांचे प्रत्येकी 2 पेपर त्याला अभ्यासावे लागतात. प्रॅक्टिकल परीक्षे म्हणजे ज्याला आपण प्रात्यक्षिक परीक्षा म्हणतो, याचे 100 मार्कांचे गुणांकन करताना 20 मार्क त्याला पूर्ण वर्षभरात एक प्रोजेक्ट्स करावा लागतो त्यासाठी असतात आणि 20 मार्क त्याला प्रॅक्टिकलसाठी असतात. उरलेले 60 मार्क्स हा प्रॅक्टिकल परीक्षेच्या पेपरसाठी दिलेले असतात. म्हणजे खरे पाहता द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ 5च विषयांचा अभ्यास करावा लागतो. वर्ग 12वीची बोर्ड परीक्षा 600 मार्कांची असते व हा विषय जर विचारात घेतला तर 200 मार्कांचा हा विषय असल्याने ह्या विषयास 30% महत्त्व प्राप्त होते. ह्या 200 विषयांच्या गुणांपैकी हा विषय उत्तीर्ण होण्यास विद्यार्थ्याला थेरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही विषयांचे मिळून 70 गुणांचीच आवश्यकता असते. त्यामुळे हा विषय अत्यंत सोपा झालेला आहे. त्यामुळे हा विषय पास होणे फार सोपे होते. त्यातील तांत्रिक विषय आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेचे 100 गुण म्हणजेच बोर्ड परीक्षेतील खात्रीचे 15% गुण मिळवणे सहज शक्य आहे. हा विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण 5च विषय असल्याने अभ्यासाचे बद्दल असलेले थोडेसे दडपण नक्कीच कमी होत असावे असे मला वाटते. ज्ञान कधी वाया जात नाही असे म्हणतात. त्याचप्रमाणे ह्या गटातील कोणत्याही विषयाचा अभ्यास कुठे ना कुठे कधी ना कधी कामात पडतोच. जसे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने इलेक्ट्रॉनिक्स हा विषय घेतला असेल तर ह्या विषयाचा अभ्यास रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित ह्या विषयात अभ्यासात खूप ठिकाणी कामात येतो. किंवा आपण असेही म्हणू शकतो रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांचा अभ्यास हा इलेक्ट्रॉनिक्स विषयात कामात येतो. त्याचप्रमाणे इतरही द्विलक्षी विषयांच्या बाबतीतही घडताना दिसते आणि इतर मूलभूत विषयात थोडाफार प्रमाणात ह्या विषयांचा वावर होताना दिसतो. हा गट निवडणारे विद्यार्थी साधारणपणे पुढील शिक्षण अभियांत्रिकीमध्येच घेण्यास प्राधान्य देताना दिसतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया बनवण्याच्या दृष्टीने द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम चांगलाच फायद्याचा ठरतो. जसे अभियांत्रिकी शिक्षणामध्ये विविध प्रोजेक्ट्स तयार करावे लागतात. त्यामध्ये त्याला तांत्रिक उपकरणे, मॉडेल्स किंवा गॅजेट्स तयार करावे लागतात. हे करताना संशोधन, प्रबंधन, त्याचं उपाययोजन अशा तांत्रिक कौशल्यांची गरज पडते. त्या कौशल्याची जडणघडण व त्याचा थोडाफार सराव द्विलक्षी विषय अभ्यासताना होऊनच जातो. त्यामुळे पुढील अभियांत्रिकी शिक्षण थोडेफार सोपे नक्कीच होते. अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेशासाठी JEE, CET ह्यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ह्या विद्यार्थ्यांना करावा लागतो. द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम हा त्या मानाने एक सोपा व कौशल्य आधारित विषय असल्याने कमी दडपण आणि अभ्यासाला जास्त वेळ न लागणारा विषय आहे. त्यामुळे ह्यातून वाचलेला वेळ विद्यार्थी JEE, CET ह्यासारख्या परीक्षांचा अभ्यास करण्यास नक्कीच सार्थकी लावू शकतात. द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम कौशल्य आधारित विषय असल्याने ह्या विषयाच्या अभ्यासाचा वापर करून व्यवसायाच्या संधीही निर्माण होताना दिसतात. हा अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेशाच्या चांगल्या संधी उपलब्ध असतात. त्याचबरोबर अभियांत्रिकी शाखेमधील पदविका, ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो, ह्या द्वितीय वर्षामध्ये प्रवेशाची सुविधा आपल्याला उपलब्ध होते. ह्या सगळ्या फायद्याच्या बाबी लक्षात घेता राज्यात द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमास दरवर्षी विद्यार्थ्यांची ह्या विषय निवडीची प्रचंड मागणी होताना दिसते आहे. आपण तंत्रज्ञानाच्या युगात ही मालिका ऐकलीत आणि ह्या मालिकेत द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम याविषयी जाणून घेतलं अतुल उपासनी यांच्याकडून. याबरोबरच आजचा आपला गोकुळ हा कार्यक्रम इथेच संपित आहोत. पुन्हा काही नव्या मालिकांसह नवे विषय घेऊन भेटूया आपल्याच आवडत्या गोकुळ या कार्यक्रमात. तोपर्यंत बालमित्रांनो, टाटा, बाय बाय.